शिबिरातून विविध भागातील योजना कार्य यांची माहिती त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना सांगितली। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, नायब तहसीलदार नितीन बोरकर, मंडळाधिकारी तलाठी इंगळे, तलाठी जोशी, महसूल मित्र गायकवाड, प्रमुख अतिथी प्राचार्य भगत, सरपंच विलास गवई, सरपंच भुजंगराव रहाटे, माजी सरपंच गोपाल निकस, कृषी विभाग पराड साहेब, भूमी अभिलेख वानखेडे, डाक विभागच्या निकम, वित्तीय बँकिंग सल्लागार गावंडे, ग्रामसेवक सुरेश काळे, संचालक अमोल रहाटे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश भाकडे, आधार नोंदणीसाठी अनिल सरोदे, आरोग्य विभाग यांच्यातर्फे त्यांची कर्मचारी मॅडम अशा विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी या शिबिराला हजर राहून त्यांनी गावकऱ्यांना विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले। या शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, सातबारा, फेरफार, नक्कल वाटप करण्यात आले। शासनाच्या सर्व विभागाच्या सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या उपक्रम व सुविधा, योजना, पांधन रस्ते विकास यांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख सर, सरपंच विलास गवई यांनी सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन विनोद भुसारी, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन नितीन बोरकर, मंडळ अधिकारी यांनी केले। आणि भविष्यात अशा शिबिरात जास्त संख्येने उपस्थित राहून गावकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असं सांगण्यात आलं आहे। नकारात्मक भावना सगळ्यांनी सकारात्मक जर सहकार्य केलं तर आमचं शासनाचं काम सोपं होईल आणि आपले भूमी अभिलेख विभागाला आपण मदत करावी। आम्ही तर आहे फक्त आम्हाला जर विरोध झाला तर मग विनाकारण म्हणजे एका माणसाच्या विरोधामुळे 50 लोकांचं नुकसान होते। आता आपलं धरण आहे, या धरणात फक्त 20 लोकांची जमीन गेली, 25 लोकांची, आज 1000 लोकांना फायदा आहे। समजा खामगावजवळ धरण झालं, तिथे जरी 100 लोकांची जमीन गेली पण हजारो हेक्टर जमीन ओली झाली, आज जमीन किंमत 10 पट झाली। त्यावेळी लोकांनी विरोध केला असेल। आज समृद्धी महामार्गाला पूर्वी लोकांनी विरोध केला। 2012-13 मध्ये आम्ही सभा घेतली साबऱ्याला, खासदार होते, तर त्यांनी स्वतः हजर राहून लोकांनी खूप वेळ तक्रारी केली की आमच्या मुलाला मिळवणार नाही, नागरिकांना मिळवणार नाही जमीन नसतं। पण नंतर जेव्हा पैसा भेटायला लागला तेव्हा लोकांना नंबर लावले तिथे सेपरेट ऑफिसमध्ये किंवा आमचे घ्या का त्या बँकेच्या खात्यात पैसे व्याज मिळते। आज जर 1 कोटी भेटले तर उद्या 30 प्लेट जर भेटले तेवढं व्याज कमी होते। त्यामुळे आता समृद्धी महामार्ग विकास मार्ग आहे, म्हणजे शासनाची कोणतीही योजना प्रत्येक माणसाच्या विकासाची, फक्त त्याला विरोधक नको। एका माणसानं काम अडवलं 50 लोकांचा त्रास होतो, म्हणजे एका त्या अडचणीमुळे 50 लोकांचं त्याला पाप लागतो। आता मी स्वतः 2014 साहेब मी या गावाला या मंडळाला डिसेंबर 11 पासून आहे, मला 14 वर्ष म्हणत नाही म्हणतात, 14 वर्ष पूर्ण झाली या मंडळात नाबाद। तर माझ्या या सगळ्या गावात मला परिचय, तर याचं शिरला गाव, सोनार जवान आणि सावत्रा गायवाला तर पूर्ण मार्गी भेट। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।